12 पोरांना घेऊन आलात राणीबागसाठी, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला किती म्हणजे प्रॉब्लेम आली का काही? ते तुम्हाला कोणी डोनेशन देऊन आणले का तुम्ही स्वतः पोरांना आणले? आम्ही स्वतःच आणले, आम्ही पण लहानपणी असे यायचो. हां ऐसा आपला ब्लॉगर आहे. चलो फ्लाइट सामने वाले खाके निकले वापस हमने जू जा रहे. हाँ ना जू जाके क्या करेंगे? देखेंगे पहला कौन सा प्राणी देखेंगे अपन? कौन सा देखेगा रे? एनिमल देखने जा रहे हैं. वाइल्ड एनिमल. हाँ वैसे भी अपन एक लेके घूम रहे हाथी. हाँ हाँ कल्पेश भाई वैसे भी अपन एक गोरा हाथी लेके घूम रहे. फोटो काढून ये सब देखे ना अपन ने. हाँ यहाँ से आए. हाँ इधर से ये अंदर सब है. देखे अपन ने. हाँ ये नहीं देखा पान मंजर, अभी हो गया ठीक है. अभी इधर कुछ नहीं. हाँ ये इधर जाएंगे पहला. पर ये बाकी है ना. मगर के बाद पान मंजर था. पान मंदिर कुठं होती? तेच तर नाही बघितलं आपण. आपल्याला दिसलीच नाही इधर. चला अभी इधर जाएंगे पहला 11 नंबर पे. 11, 12, 13 फिर 14 इधर. हाँ चलो चलो चलो. 14 इधर. 15 16 17. हाँ इधर. ए चप्पल छोड. हा बघा हा रोज गार्डन आहे. अरे काळा फुल. इधर फोटो निकाली. हे बघा हा रोज गार्डन आहे. वो मुरझाया हुआ फुल आहे. हा बघा हा रोज गार्डन आहे पूर्ण. इथे ना फोटोशूटसाठी पण एक नंबर जागेत. हा बघा हा रोज गार्डन आहे पूर्ण. इथे ना पॅरोड आहे. पॅरोड ओरखतोय. हे बघा दत्त. हे बघा इथे हरिण आहे. हे बघा हरिण. आधी आपण आतमध्ये जाऊया पटापट आतमध्ये जाऊ. गाईज हे बघा इथे आहे स्पॉटेड डिअर. स्पॉटेड डिअर. अरे चुप. हे वाचा इथे नाव. स्पॉटेड डिअर. हे बघा तर गाईज इथे ना हिप्पोपॉटेमस म्हणजे की मराठी त्याला बोलतात पानगेंडा. जरा पुढे होते म्हणा. हिप्पोपॉटेमस आहे. हा बघा इथे वॉटर पोटेमस पानगेंडा. आपण तिकडनं दाखवूया मी बघा. ते बघा हिप्पोपॉटेमस पानगेंडा. पाण्याच्या आतमध्ये ते लोक. चलो इधर नजदीक रखेंगे ना जरा. इतना दूर की है माशाल्लाह. वो भी पानी में. चैनल का नाम प्रीत ब्लॉग्स 001. प्रीत ब्लॉग्स 001. अपने भी फैंस लोग हैं. फैंस है और चैनल का नाम पूछ रहे हैं. ऐसे फैंस है इनके. फैंस है और चैनल का नाम पूछ रहे हैं भाई. हाँ पानगेंडा. इकडे ना तिकडे पानगेंडा होता आणि इकडे माकडं आहे. ते बघा हा बघा वर आहे. हा बघा खाली बघा. बेबी मंकी. तो बघा बेबी मंकी. अरे बघा इथे. हो काय चढला. बघा अंदर जा आधे घंटे में सब साफ. अरे क्या आया यार वो नीचे. वाव ए सुहास. इथे जाय रे. सुहास अप्रिल अंदर ही बैठा है. नाही मैं नहीं हो रो. ये राहुली आहे वो. किती मोठा ते आहे ना बघ ना. हा बघा गाईस हिप्पोपॉटेमस. ये बाबू इकडे बघा. हिप्पो. सुहास इधर आ. तो दूसरा पण येतो. अब बोलो सुहास आहे. अगला आहे सुहास बघ.
क्या सुहास सी 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 ते ते येऊन काय बघायला पाहिजे काय पण बघतात रे देवा. हा बघा हा सुवास आहे इतना सारा वजन तुझे कैसे तो बाय. अरे अंदर क्यों जा रहे हो लोग? अरे झोपायला मेल्या. वो पाण्यात काय करू? बघा टायगर. हा बघा टायगर दाखव. हा बघा हा बघा हा बघा हा बघा. तिकडे चाललाय बा तो तिकडे चाललाय बा. रिअली लाईफ मध्ये फर्स्ट टाइम. मस्त आहे गणेश फिर भी मस्त आहे. तरी अजून हा छोटा आहे. धाड सुनने गया है वैसे धाड सुनने गया. अरे पुढे जिसका धाड. आम्ही लोकांना हे लॅपड बोलतो ना बिबट्या ते बघायला आलेलो. आणि हे बघा हा बघा झोपला आहे बघा. हा बघा एक इथे आहे आणि एक तो बघा तिथे. ते बघा इथे झोपले ते बघा. ते बघा झोपले ते लोक. आणि आता हे लोक बोलतात हाय ना इथे. पण बघू आता हाय ना हाय का. हाय ना हाय हाय. तो बघा हाय ना हाय हाय. हा बघा हा बघा झोपला आहे बघा. हा हाय ना आणि लॅपड मागे होता. हा बघा हाय ना. हा हाय ना. हे काय आहे सब लोकांना आता इथे फिरत फिरत आलो इकडनं. आणि काय दिसलं बघा. हे बघा बियर. मित्रांनो तिकडे तिकडनं हां मित्रांनो यांचा जो हा भालू आहे त्याकडे ठेवला आहे तो एवढा छोटा आहे ना की काय बोलू मी आता. बघायची बेबी बियर आहे रे. पैसे भरले ते पण वाया गेले असं वाटतं मला. बेबी बियर आहे बेबी बियर. हा बघा हा बेबी बियर. किधर है? ए हाय 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 दो है. हे बघा दोन आहेत. थांबा मी दाखवतो क्लिअर. टीचर नाही थांब. हा बघा हा बेबी बियर आहे आणि हा बघा दोन आहेत. हे बघा मस्त आहे ना. हे नाव काय रे तुझं माकडा? नाही बियर ही क्या दिखा रे कल्पेश भाई? ओ क्या दिखा? मोगली. अरे वाह चलो जंगल बात चलिए. ए नीचे मालूम है तुम लोग के भाई बहन है वो लोग पर नीचे आओ. खाली ए माकड़ा ये मोगली. ऊपर ये काला क्या उसका नाम? काला ही था. हे सुहास पिक्चर मध्ये याचं नाव काय होतं रे? काला ना. हे सापाचं काला ही केस ही कुछ था उसका. बगीरा और एक भालू का नाम क्या रे? बल्लू. पंजाबी हा ना. आम्ही लोक आता इथे गार्डन साईडला आहे बघा. म्हणजे जिथे फोटो हे सेल्फी पॉईंट्स वगैरे फोटो वगैरे काढतात ना तिकडे. तर इकडे एलिफंट बनवलं आहे बघा झाडामध्ये. मस्त आहे ना. आणि हा आहे सेल्फी पॉईंट. आणि हे तो काय जाताना आम्ही लोक गार्डन साईडला. सुहास काय लिहिलंय? हे सुहास काय लिहिलंय वाच. मित्रांनो याच्यामध्ये झाडांची माहिती दिली. या वनस्पती उद्यापन व प्राणी संग्रहालयात वेगवेगळ्या 54 कुळांतील 256 प्रजातींची 4139 झाडे आहेत. तुम्ही इथे बघू शकता. असं पूर्ण बागे हे बघा हे पूर्ण आहे ना. पूर्ण ॲक्च्युली हे पूर्ण गार्डन्स टाईपमध्ये झाडं लावली आहेत. आणि किती सुहास तू बोलला? 4139 झाडे आहेत 54 कुळांतील 256 प्रजातींची. समजलं नसेल समजलं तर खाली ट्रान्सलेट करा. ट्रान्सलेटर आहे आपल्याकडे. टेन्शन नका घेऊ. गुगलमध्ये जाऊन ट्रान्सलेट करू शकतो.
हे मोटू सुहास मोटू आहे बघ हे मोठवा मेरा भाई हो भाई मेरा भाई सुहासचा मित्र आहे तो मोटू तू आहे ना हे सुहास सुहास इकडे लोक मी बोललो ना जसं की गार्डनला आलोय हे बघा इथून आम्ही लोक मस्त इथून फिरत 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 आणि इथे लहान पोरांसाठी खेळण्यासाठी हे बघा इथे लहान पोरांसाठी खेळणं आहे वगैरे वगैरे हा आपको बुला रे इथे आपले कल्पेश दादा पण बसले हा जरा कल्पेश की मजा लेते आओ. हा थांबा आता ना कल्पेश दादाची मजा घेऊया थांबा मित्रांनो आपण जरा कल्पेशदासोबत बोलणं करूया या कसा वाटला इकडे मग कसं वाटलं तुम्हाला सर आम्हाला वाटलं एक मिनिट हां सर आम्हाला तुमच्याशी ए माइक दे उसको माइक दे फोन दे इधर मेरे पास अरे सुहास के पास दे सर आम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचे तुमच्या म्हणजे आश्रमाबद्दल आता जसं की तुम्ही बाल आश्रमच्या पोरांना घेऊन आलात राणीबागसाठी तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला किती म्हणजे प्रॉब्लेम आली का काही ते तुम्हाला कोणी डोनेशन देऊन आणलंय का तुम्ही स्वतः पोरांना आणलंय आम्ही स्वतःच आणलं आम्ही पण लहानपणी असे यायचो हां तर मनात एक इच्छा होती की यांना पण आपण कुठेतरी घेऊन जावं पोरांना आपल्याकडे अभ्यास करतात सगळे त्यांची पण इच्छा होती पिकनिकला जायची वगैरे तर आम्ही प्लॅन केला की यांना घेऊन जावं म्हणून तर थोडं त्यांना आम्ही 15 वर्ष 20 वर्षापूर्वी आलो होतो तर मुलं यांना पण दाखवूया आता काय चेंजेस झालं मला पण बघायचं होतं अच्छा भरपूर काही सुधारणा झाल्या तिथे जेवणासाठी वगैरे आहे भरपूर आता मग- सुरक्षा पण भरपूर घेतल्या मग आता इथे येऊन म्हणजे कसं वाटतंय तू विचार मला जेव्हा मी लहान होतो तेव्हा नव्हतं आता मी माझ्या लहान मुलांना घेऊन आलोय हां सोबत एवढा डिफरंट हां आणि 20 वर्ष झाली असेल खूप डिफरंट झाला आणि मग ज्या टायमाला तुम्ही आलेलात आणि आता तुम्ही परत खूप वर्षानंतर आलात तर तुम्हाला काय बदल काय काय changes झाले? काय म्हणजे जेवण कसं आहे काय वगैरे त्यावेळेला भरपूर प्राणी होते नेक्स्ट वगैरे होते एलिफंट होतं पण आता ते नाही आहेत एलिफंट लायन पण नाही आहे तेव्हा आम्ही आलो तेव्हा सगळे होते एलिफंट वगैरे पण आता ते काही कारणास्तव त्यांना नाही आहे त्यांच्या काहीतरी बोलले होते माहीत नाही ते लायन कधी आता आम्हाला माहीत नाही आणि सर जसं की तुमचं बाल आश्रम आहे ओल्ड एज होम आहे तर आमच्या मित्रांना आश्रमाबद्दल जे काय माहिती असेल थोडीफार तुम्ही सांगाल का आमचे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे आणि मोफत शिक्षण थोडा जोरात त्यांना नाश्ता जेवण शिक्षण सगळं आपल्याकडनं फ्री आहे शिक्षणला बाहेर भेटला आहे आणि सर तुमचा आश्रमचा म्हणजे पाहिजे असं तर तुमचा जेवणाचा मेनू नाश्त्याचा मेनू काय असं सांगाल का तुम्ही चांगला नाश्ता वगैरे रायता सांबार चटणी सगळं नाश्ता आणि नॉनव्हेज वगैरे जेवणाला नॉनव्हेज विकली कधी होतो मुलांना जेवला तर आणि सर तुमचं आश्रम जे आता तुम्ही सांभाळताय त्यांना पेशंट लोकांना राशन पाणी वगैरे महिन्यापर्यंत किती लागत असेल आता ओल्ड एज पण आहे त्याच्यामध्ये मुलांचा म्हणून जातं अच्छा म्हणजे मुलांना तुम्ही त्यांच्यामध्येच म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे जे ओल्ड एज होम चालवत आहेत त्यांना काही प्रॉफिट होत नाही तरी पण त्या राशनमध्ये वगैरे मुलांना हे लोक सांभाळतात त्यांना जेवण पाणी त्यामधनं भेटतात तर हे एवढं चांगलं काम करतायत तर काय जसं की आता आम्ही कल्पेश दादा सगळे विचारलं आता जे सर आहेत आपली आई आहे सर आहेत त्यांच्याशी आपण विचारूया त्यांचं काय मत आहे याबद्दल नाही काय सवाल पूछे सर आप पूछो ना कैसा लग रहा है आई आप पूछो तो अभी कल्पेश को कैसा पूछ रहे वो तो ऐसी मस्त अरे हो तो कल्पेश भाई सर एकदम फ्री रहते हैं कुछ नहीं आप पूछो आई पूछो ना आप पूछो ना क्या पूछे इसमें रिकॉर्ड हो रहा है नहीं चालू आपको यहाँ कैसा फील हो रहा है बहुत अच्छा लग रहा है बच्चों लोग को लेकर आए हैं रानीबाग में बच्चे लोग एंजॉय कर रहे हैं ये बड़े बच्चे भी साथ में एंजॉय कर रहे हैं आपको कैसा लगा हाँ मुझे तो बहुत मज़ा आया कम से कम मैं 25 साल के बाद यहाँ आई हूँ रानीबाग में लेकिन मेरा बड़ा बेटा 2 साल का था तब मैं आई थी लेकिन तभी इतनी फैसिलिटी नहीं थी एकदम नॉर्मल था और सर आप अभी तो बहुत अच्छा हो गया है सब जगह पे फैसिलिटी काफ़ी अच्छी है वॉशरूम वगैरह अच्छे है पानी वगैरह रेगुलर पे प्लेसेस पे है पानी पीने का वॉशरूम वगैरह अब तो यहाँ पे अंदर कैफेटेरिया भी हो गया है तो खाना भी मिलता है अच्छा है बहुत अच्छा है बढ़िया
आपको ज्योति वृद्धाश्रम के बच्चों के साथ में टाइम स्पेंड करने के लिए कैसा लगता है? बहुत ही अच्छा लगता है, तभी तो आता हूँ उनके पास रेगुलरली। बच्चों को लेकर निकला हूँ आज इसी वजह से। बच्चे भी खुश, हम भी खुश। थैंक यू सो मच सर आपके ये छोटे से टॉक के लिए, और आपने बच्चों को इतनी सारी खुशियाँ दी, इसके लिए भी बहुत बहुत मैं आपका धन्यवाद करती हूँ सर। थैंक यू सो मच थैंक यू, माय प्लेजर। ये डालना है हाँ, हाँ, ये सर का डालेंगे। जरूर डालना। तर जसं की तुम्ही बघितलं या सर आणि आई वगैरे कल्पेश दादा हे लोकांनी आपल्या या सगळ्या जगत सर बाळ आश्रमच्या पोरांना सगळ्यांना फिरायला घेऊन आलेत, कारण हे लोक तिकडेच असतात, कुठेच जात नाही बिचारे. सो त्यामुळे सरांनी हा प्लॅन केला हे लोकांना फिरवायचा वगैरे. तर सरांसाठी थँक्यू टाका कमेंटमध्ये सगळ्यांनी. थँक्यू व्हेरी मच, माय प्लेजर. सगळ्यांनी थँक्यू करून असं कमेंट करा सरांसाठी. आणि आहेत जरा बिचारे सगळी पोरं आज खुश आहेत, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आज हसणं दिसतंय मला. सो त्यामुळे मला पण खूप बरं वाटतंय. सुहास, आपल्याला कसं वाटतंय सगळ्या लहान पोरांना असं आनंदी बघून? म्हणजे आमचे दिवस आठवले की आम्ही पण असेच लहान होतो तेव्हा आश्रममध्ये आलेलो. आईने आम्हाला पण असंच प्रेम दिलं, असंच आम्हाला वाढवलं, लहानाचं मोठं यांनीच केलं आहे आम्हाला. आम्ही पण असंच खेळायचो, पिक्चर वगैरे बघायला जाताना न्यायची आई आम्हाला बाहेर मॉलमध्ये, परत बाहेर खायला, हे सगळं खूप मजा करवली. म्हणजे आम्हाला कधी आणि अजून पण आई दिली नाही. आणि अजून पण आई आम्हाला काहीच कमी नाही करत. हो, हे तर खरी गोष्ट आहे. आणि म्हणजे मी जेव्हा आलो होतो तेव्हा पण खूप आईने खूप काय केलं माझ्यासाठी. आता ते सांगू पण नाही शकत, पण खूप काय केलं, कुठला पण खूप आहे. खूप काय केलं. तेव्हा मी आणि सुहासच होतो आणि अजून 2 जण होते. सुहास, अजून 2 जण होते ना रे आपल्यासोबत, ते गेले त्यांच्या ते लोक गेले सोडून. ते लोक आता येत पण नाही. पण मी आणि सुहास आम्ही दरवर्षी येतो, हर सणाला हर याच्यामध्ये असतो आम्ही लोक. आणि हा आता है आमच्यासारखा एक राहुल. देखो कैसा लग रहा है? मेरे को बहुत मजा आ रहा है। आज छोटे बच्चे लोग को खुश देख के. गार्डन हो राहुल, गया। अभी मैं आपसे सवाल पूछना चाहता हूँ कि नहीं सुन अभी छोटे बच्चे को सुन. आश्रम में रह रहे हो, वैसा हम लोग रहते थे, तो आपको कैसा लग रहा है कि आपको ये लोग अभी समझ प्यार मिल रहा है आपको? बहुत आपको पढ़ाई लिखाई हो रही है, आपकी खाना पीना अच्छे से मिल रहा है, खेलने वेलने का आपका दिल लग रहा है इधर? हाँ तो ऐसा बोलने का था मेरे लिए. तो राहुल सुन देखो बच्चे लोग को खुश देख के देखो कैसा लग रहा है. मेरे को भी बहुत खुशी हो रही है। मेरे को तो हमारे दिन याद आ गए, हम लोग कसम कैसे से. खुश रहते थे. सच बोला. अभी बड़े हो गए क्या, अपने अपने काम हां, करने लगना हे पड़ता तर है. खरं आहे की हे लोकांना बघून आम्हाला, म्हणजे आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा आम्हाला तसं सगळं आठवलं की आई आम्हाला कसं अभ्यासाला बसवायची. आम्ही बसायचो नाही, पण आईलाही म्हणजे ओरडून वगैरे बसवायची अभ्यासाला, आणि ते भारी पण वाटायचं. सो आता आपण थोडं खेळूया, मग भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळाने. तिथपर्यंत वेट करा आणि पूर्ण व्लॉग बघा भाई, सीताताईचा इंटरव्ह्यू. पूर्ण व्लॉग बघा. आणि जे नवीन आहेत ना त्यांनी मला जाऊन सबस्क्राईब करा, आधी बेल आयकॉनला प्रेस करा, ज्याच्याने माझे सगळे व्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हे आमचे सीताताई. तुमचं काय मत आहे याबद्दल? जाम मजा आली, काय बोलू आज. जाम मजा आली ना, बस एवढंच बोलली, बस झालं. तर आता आपण भेटू थोडा वेळ. तर काही आता ना आम्ही लोक सगळं फिरून ठेवायला आलो आहे बघा. तिकडे पण आपलेच पोरं आहेत, तिकडे पण आपलेच आहेत. आम्ही लोकांना जेवायला आलो. आईनी चायनीज मागवलं, कल्पेश भाई आले, ऑर्डर द्यायला गेलेले. सीताताई तिथे आहे, ती बघा सीताताई. हाय कर. सीताताई सगळे पोरं तिकडे बसले. त्या भारती टीचर, आई, सुहास तिकडे बसले बघा. तो आता थोडं जेवूया आणि मग अजून बघूया काय करायचं. 2 नंबर और 4 नंबर। ये अभी और बढ़िया है। आई सब देख लिए ना अभी अपन, सब देखा ना आपण. अभी आता सगळं आम्ही बघून झालो, आता जेवायचं आहे मग डायरेक्ट घरी. मग आता आपण भेटूया जेवल्यानंतर. आला आहे बघा नूडल्स भी है. 2 नूडल्स है. जाना ये जाना. नूडल्स है. हे बघा हे आमचं आहे. हे आता मी, आई, सुहास वगैरे खाणार आहे आणि लहान पोरांचं इथे. हे बघा
ते लहान पोरं इथे बसतात खायला. सगळे आपले आता आपण पण जाऊया आणि खाऊया. तर आता आपण भेटूया खाल्ल्यानंतर. तर गाईज आम्ही लोकांनी सगळे ॲनिमल्स बघितले, खूप मजा आली. मी फर्स्ट टाईम आलो, खूप मजा आली. पण आता हा ब्लॉग इथेच एंड करूया. मी हे पण खाऊन आम्ही इथे जेवलो पण. अच्छा खूप मजा आली. आता हा मी ब्लॉग इथेच एंड करतोय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईस. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते लोकांना जाऊन लवकर मला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामची लिंक आहे मला डिस्क्रिप्शनमध्ये, जाऊन मला फॉलो करा. काय देत रे हाँ समझ है मैं कौन पता है ना. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.